पहिल्या श्लोकातच धृतराष्ट्र जे म्हणतो की अ, माझी आणि पांडूची मुलं काय करतायत. म्हणजे महाभारताची कुठेतरी एक पूर्ण अ, आढावा त्या एका दोन श्लोकातच घेतलेला आहे गीतेचा. म्हणजे त्यांनी बॅकग्राऊंड समजली की हे महाभारताची सुरुवात कुठे झाली आहे, की माझी मुलं वेगळी आणि माझ्या भावाची मुलं वेगळी. हा जो अ, अ, धृतराष्ट्राचा विचार करण्याची पद्धती आहे, त्या पद्धतीमुळे या महाभारताला सुरुवात झालेली आहे. हे आपण पाहिलं. अर्जुनाची मनस्थिती पाहिली. या मनस्थितीसारखी वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मनस्थिती आहे. कर्ण जो आहे त्याला त्यांनी आपला मैत्रीचा धर्म अ, साठी भावाला पण मारण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही सगळी लोक एका ना दुसऱ्या पद्धतीने श्रेष्ठ आहेतच. फक्त त्यांनी कोणत्या गोष्टीला महत्व जास्त द्यायचं, सगळ्यात वर धर्म आहे हे त्यांना लक्षात आलेले नाहीये. धर्मराजाला ते कुठेतरी लक्षात आहे. कारण ते धर्माची मूर्ती आहेत. स्वतः यमधर्म आहे. त्यामुळे धर्माची मूर्ती यमधर्मांची चिरंजीव आहेत. आणि त्यामुळे विदुर स्वतः यमधर्म असलेले त्यांना पहिल्यापासून काय म्हणतात त्याला आशीर्वाद आहे म्हणता येईल किंवा त्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. अर्जुन थोडासा भक्ती आणि कर्माकडे जास्त असल्यामुळे धर्माचा अर्थ करताना त्याला थोडासा आत्ता प्रॉब्लेम झालेला आहे. पण गोष्ट अशी आहे की भीष्माचार्य शर्यशय्येवर पडल्यानंतर सगळ्यांचं कौरव मारले गेल्यानंतर धर्मराजालाही हा मोह झालेला आहे आणि मग त्याला श्रीकृष्णांनी आपल्या भीष्माचार्यांकडे नेऊन त्यांच्याकडनं त्यांचे सगळे डाऊट्स त्यांनी क्लिअर करून घेतलेले. आता आपण पाहिलं आधीच्या आता आपण श्लोकांना सुरुवात करूया. श्लोक कोण घेत आहे? बोला ना. हं, बरोबर, बरोबर. अगदी, 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 अगदी बरोबर. अगदी बरोबर आहे. आणि यासाठीच म्हणजे आता हल्लीच्या ह्याच्यात एक नवीन हं, बोला ना ताई, ऐकतोय. हां, आता हल्लीच्या ह्याच्यामध्ये पण जे मॅनेजमेंटचे किंवा याच्यात सेल्फ हेल्पमध्ये इमोशनल इंटेलिजन्स हा एक शब्द येतो. म्हणजे तर त्याला खूप महत्वाचं म्हणजे तुमच्या आयक्यू पेक्षाही इक्यू ला हल्ली महत्व जास्त देता येतं. अगदी बरोबर. आणि तो इक्यू म्हणजे काय आहे? अगदी, अगदी बरोबर. अगदी बरोबर आहे. तर इक्यू म्हणजे थोडक्यात स्वतःच्या इमोशन्स जाणणं आणि त्या मॅनेज करता येणं. म्हणजे इमोशन्स आपल्याला म्हणजे आपल्या भावना किंवा आपल्या मनातल्या जे वेगवेगळ्या वेव्हज येतात त्या आपल्याला मॅनेज करतात का आपण त्यांना मॅनेज करतो. ह्याचं जाणीव होऊन ही पहिली स्टेप आहे इमोशनल इंटेलिजन्सची. दुसरी स्टेप आहे की त्या भावनांना आपण मॅनेज करणं म्हणजे आपल्या उद्धाराकरता वापरून घेणं. आता याचं जर उदाहरण आपण बघितलं, खूप चांगला प्रश्न विचारलात ताई तुम्ही. अ, अ, याचं जर आपण उदाहरण बघितलं तर लक्ष्मण हा रागीट आहे स्वभावाने. कारण शेषनाग म्हणजे हे शेवटी त्यांचे नागाचा जो स्वभाव आहे की अ, रागीट
ती योनी अशी आहे की राग त्याच्यात आहे. अर्थात योनीचा संबंध शेषनागांना नाही. ते अनंत म्हणजे भगवंताचंच रूप आहे. पण तरी त्यांचा रागीट स्वभाव आहे. पण तो रागीट स्वभाव त्यांनी रामरायांचं संरक्षण करणं किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणं याच्यासाठी वापरला आणि त्यांना रामरायांची प्राप्ती झाली. गोपींनी आपला काम कृष्णावर अर्पित केला आणि त्या सर्वात मोठ्या भक्त ठरल्या. त्याच्यानंतर कंसानी त्याची भीती जी आहे, भीती ही इमोशन्स त्याची कृष्णाकडे लागली, तो मुक्त झाला. रावणाचा तिरस्कार रामाकडे लागला आणि तो मुक्त झाला. म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स किंवा इमोशन्सच्या मॅनेजमेंटचं सर्वात मोठं जे टेक्निक आहे, ते या भक्तीत आहे. आणि भगवान पण कुठेतरी जाऊन सुरुवातीला त्यांनी सर्व कर्म करा हे सांगितलंय. आणि ते कर्म करून आपली ठराविक शुद्धी झाली. आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. 13व्या अध्यायातला क्षेत्रज्ञ विवेक मिळाला. त्याच्यानंतर ते म्हणतात सर्व कर्म परित्यज्य मामेकम शरणं व्रज. किंवा मध्ये-मध्ये पण कुठे-कुठे हे आलेत, की तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. कोणाच्या? की जो माझ्याशी सतत अटॅच राहिलेला आहे, नित्ययुक्त राहिलेला आहे. त्याच्या बरोबर किंवा त्याचा योगक्षेम मी वाहतो हे भगवान सांगतात. म्हणजे या इमोशन्स ज्या आहेत त्याचं बेटर मॅनेजमेंट ज्याला जमतं तेच आपण मागच्या वेळी पाहिलं ना, की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत इंटरॅक्ट होतो किंवा रिॲक्ट होतो, तेव्हा आपल्या आत आपल्या इमोशन्स काय आहेत हे आपल्याला माहिती नसतं. पण अर्जुन अशा लेव्हलला आहे, की इतक्या बिकट परिस्थितीत पण त्याला ती जाणीव आहे, की माझ्या शरीरात काय बदल होत आहेत, माझ्या मनात काय-काय भावना येत आहेत. बऱ्याच वेळा आपण आपल्या मनातल्या भावना मांडू शकत नाही. आपण लहान मुलांचं कधीतरी पाहतो नाही का, म्हणजे त्यांना बरं वाटत नसलं तर ते म्हणतात, "मला माझं पोट दुखतंय." आता डॉक्टर म्हणतात, "पोटाला तर काही नाही झालं." तर त्यांना आतून काहीतरी वेगळी भावना आहे, ती एक्सप्रेस करता येत नाही. त्यामुळे ते भीतीने पोट एक आवळलं जातं. त्याला ते दुखणं नाव देऊ शकतात. तर त्यामुळे सर्वात पहिलं आपण आपल्याला स्थूल देह किंवा सूक्ष्म देहात होणारे बदल पण जाणवण्या इतपत त्याच्याबद्दल अवेअर आहोत की नाही, हे आपण पहिल्या अध्यायातनं हे बघितलं. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे, की परिस्थिती कठीण असली की आपल्याला त्याचं भान राहत नाही. तर ॲट परिस्थितीचं सोल्युशन जरी काढता येण्याची परिस्थिती नसली, तरी त्या परिस्थितीत आपल्या आत काय चाललंय एवढी जर निरीक्षण बुद्धी निर्माण झाली, तर एक तटस्थ राहण्याचा एक आपल्याला प्रॅक्टिस करता येते त्याने. कुठेतरी मी आणि माझं मन हे वेगळं आहे. तो म्हणतो माझं मन भ्रमित होतंय, तेव्हा मी मनापासून वेगळा आहे, ही कुठेतरी त्याला जाणीव आहे तिकडे. आणि त्याला धर्माची जाणीवही आहे. त्याचा अर्थ तो वेगळा काढत असेल किंवा ॲप्लिकेशन वेगळं करत असेल, तरी तो आपण कालचा जो श्लोक बघितला नाही का 36वा, की हे असं करण्यानी आपल्याला ते प्रिय नाहीये म्हणजे कृष्णालाही ते आवडणार नाही. म्हणजे ईश्वराला जे आवडेल ते करणं ही पण जाणीव त्याची त्यामुळे कायम आहे. चालेल. कोणाला काही ह्याच्यावर काही हां, अगदी, अगदी. अ, अ, अगदी बरोबर आहे. आणि म्हणजे मी हा प्रश्न हां. नाही मग बोला ना, बोला. ऐकतोय. अगदी, अगदी, अगदी बरोबर. आणि आपण अगदी बरोबर. बरोबर.
बरोबर आहे. तर विषाद बरोबर. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर आहे. बरं. अगदी बरोबर आहे. आणि आपण मागच्या वेळी पाहिलं तसं, की तो विषाद झालाय, तो विषादही म्हणजे विषाद असा वरकरणी घेतला तर ती एक तमो तमात गेल्यासारखं होतं. कारण दुःख आणि हे सगळं सुख किंवा आनंद रूपाच्या विरुद्ध आहे. पण त्या विषादाचं कारण सात्विक आहे. त्याला विषाद असा नाहीये, की मी मरीन म्हणून मला भीती वाटते, नाहीये. त्याला अ, आपल्या शत्रूलाही दुःख होऊ नये, ही जी सात्विक भावना आहे, त्या सात्विक भावनेतनं तो विषाद झालेला आहे. जसं म्हणजे तुम्ही कदाचित वाचलं असेल, की ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. अ, तर त्या 7 भूमिकापैकी अ, पहिल्या भूमिकेत म्हणजे ज्ञान उत्पन्न व्हायला जी पहिली स्टेप आहे, ती संशय ही आहे. कारण संशय आल्याशिवाय प्रश्न येत नाहीत. प्रश्न आल्याशिवाय त्याची उत्तरं मिळत नाहीत. एखाद्याला प्रश्नच नाही पडला. आता दुर्योधनाला संशय पण नाहीये. तो वागतोय त्याच्याबद्दल त्याला काही प्रश्नच पडलेला नाहीये. कारण मी वागतोय ते योग्यच आहे. पण म्हणून तो संशय म्हणजे हे बरोबर सांगतायत की नाही, हा संशय नाहीये. हे जे मी करतोय ते धर्माप्रमाणे नाहीये किंवा आहे. म्हणजे फोकस सगळा आहे की धर्माप्रमाणे वागायचंय आणि ईश्वराला प्रिय व्हायचंय. हा फोकस असल्यानंतर जर संशय जो येतो, तो ज्ञानाला कारण होतो. अर्थात ही खालची जरी भूमिका असली, तरी ती एक भूमिका आहे, एक स्टेप आहे. तर ती अ, भूमिका मात्र ती घेतल्यानंतर पुढे अर्जुन काय करतोय हे महत्वाचं आहे. तेच आपण पाहणार आहोत, की एक्झॅक्ट उपदेशाला सुरुवात केव्हा होते, ते जसे श्लोक येतील तसे आपण त्यातली थोडीशी मजा आपण घेऊ शकतो. तर श्लोक कोण घेतंय पहिला? पहिला म्हणजे श्लोकच कोण घेतंय आज? हो, हो. जरूर दादा तेच तर आपला उद्देश आहे. आपण सगळ्यांनी मिळून याच्यात जेवढं चर्चा करू. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. हो. हो. हं. हं. बरोबर.
अगदी बरोबर. अगदी हो, हो, हो. काहीच नाहीये. हं. दुधाने श्रेय बरोबर. 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 अगदी बरोबर. आणि दादा पहिल्या 2 दिवशी हेच हेच सगळं आम्ही चर्चा केली, की अ, की कसा त्याला अविवेक झाला. आणि तरीही पण यातनं शिकायचं काय? आपण बऱ्याच वेळा म्हणतो अर्जुनाला अविवेक झाला किंवा आहे. पण अर्जुनापर्यंत तरी आपण पोहोचलोय का? हे एक पहिल्या अध्यायातनं आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे त्या त्याचा जो अविवेक आहे, तो स्वार्थ आणि परमार्थात नाहीये. तर परमार्थातल्याच 2 गोष्टींबद्दल त्याला कन्फ्युजन आहे. म्हणजे आपण व्यवहारातही बघितलं, की आपल्या जे या गोष्टीत आपल्याला स्ट्रेस, टेन्शन या संबंधात किंवा ह्या येतात, तिथे कुठेतरी आपल्या 2 व्हॅल्यू कॉन्ट्राडिक्ट होत असतात. व्यवसायात असो, नोकरीत असो, घरी असो, कुठेही असो, की 2 कोणत्यातरी गोष्टी जिथे-जिथे आपल्याला डिसिजन घ्यायला प्रॉब्लेम येतो, तिथे कोणत्यातरी आतल्या व्हॅल्यूजमध्ये क्लॅशेस असतात. तर ते आपल्याला लक्षात आले. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा म्हणतो, की माझ्या आई-वडिलांनी खूप किंवा अ, अ, एक आत्ताचंच उदाहरण आहे. माझ्या ऑफिसमध्ये माझ्या एक माझ्या डिपार्टमेंटमधला एक इंजिनिअर, त्याला वडील नाहीत, आई फक्त आहे आणि आईला सगळं सुख द्यायचंय. म्हणून मी आता कॅनडाला नोकरीला जाणार म्हणाला. म्हटलं, "अरे, तुला द्यायचंय आईला सुख आणि तू कॅनडाला नोकरीला जाणार, त्यांनी पैसे कमवणार." पण म्हटलं, "आज आईला पैशाची जास्त आवश्यकता आहे की तू जवळ असण्याची?" म्हणजे सांगायची गोष्ट काय, की आपण एकाच पद्धतीने जेव्हा मोहाने विचार करतो, तेव्हा आपल्याला वाटत असतं, की आपण करतोय ते चांगलं करतोय. पण ते दरवेळी चांगलं नसतं. आता तुम्ही करप्शन चांगलं की वाईट? मॅक्सिमम करप्शन करणारा पण वाईट म्हणेल. मग त्याला त्याच्याबद्दल विचारलं तर म्हणेल की मी ते करप्शन नाही करत आहे. मी ह्यांनी जो असा पैसा करताय तो मी असा चांगल्या प्रकारे वापरतोय. हे रॅशनलायझेशन माणूस करत राहतो. तर म्हणून 16व्या अध्यायात जेव्हा अर्जुनाने ला एक मनात त्याच्या प्रश्न होता की अ, चांगलं काय किंवा वाईट काय? सात्विक कर्म किंवा हे किंवा हा युद्धाचाही प्रश्न. हे ओळखायचं कसं? तर तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते सांगितलेलं आहे. मग शास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला किंवा गुरूंच्या संत चरित्रांच्या किंवा संतांच्या ग्रंथांच्या उपदेशाने आपल्याला कोणत्या-कोणत्या सिच्युएशनमध्ये काय योग्य आणि महाभारत हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. ही सगळी श्रेष्ठ पात्र जी आहेत, त्यांनी पण कर्णानी फ्रेंडशिप ही उचलून धरलेली आहे. पण ती अधर्माच्या बाजूने गेल्यामुळे त्याचा नाश वाईट पद्धतीने झाला. भीष्माचार्यांनी त्यांची प्रतिज्ञा उचलून धरलेली आहे. त्यांचा एंड मुक्तीच झालेला आहे कारण त्यांचं ज्ञान आहे आणि ते अटॅच कुठेही नव्हते. पण फिजिकल पेन्स त्यांना मिळाल्या कारण द्रौपदीवर अन्याय होताना ते तटस्थ राहिले. त्यामुळे कर्मणो गहना गती असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी, की खरं कर्म कसं हे कळणं खूप गहन आहे. पण ईश्वर स्मरणपूर्वक ते केलं आणि आहे त्या परिस्थितीत आपलं कर्तव्य काय याचा विचाराला सुरुवात जरी झाली,
किंवा त्याच्याही आधी पहिल्या अध्यायातनं घ्यायचं हे की आपलं कोणत्या वेळी निर्णय घेताना चूक होऊ शकते का हा प्रश्न निर्माण होतोय का नाही हे पहिल्या अध्यायातनं घ्यायचं. तर आपण आता श्लोकाला सुरुवात करूया दादा. हो घ्या ना, हरकत नाही. आज कोणी नाव दिलंय का श्लोकासाठी? काल एक ताई म्हणालेल्या घेणार, त्या घेतायत का आज? घ्या दादा, तुम्हीच घ्या. अं, पहिले दोन घ्या. एक घ्या आधी, एक घ्या, पहिला घ्या. आता ते पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाचं गांडीव गळून पडलेलं आहे, तो खाली बसलेला आहे. तर आता श्रीकृष्ण जे बोलतायत ते एक मित्राच्या आणि क्षत्रियाच्या भूमिकेतनं म्हणतायत की ते काय म्हणाले की हा ते पुढच्या ह्याच्यात येईल. तर अजूनही गुरु या भूमिकेतनं उपदेशाला सुरुवात नाहीये. अजूनही ते मित्राच्या भूमिकेतनं म्हणतात. तर ते काय म्हणाले ते दुसऱ्या ह्याच्यात बघू. म्हणा, घ्या दादा. दादा तुमचं म्यूट वर गेलं बहुतेक, आवाज नाही येते. आता जोपर्यंत अर्जुन म्हणजे आता त्याला तो थोडा बाह्य याने विचार करतोय आणि पहिल्या अध्यायात आपण पाहिलं की हे असं करणं आपल्याला तरी आवडेल का, आपल्याला तरी प्रिय राहील का, असं तो विचारतोय. म्हणजे कुठेतरी तो देव आहे माहिती असलं तरी त्याची सख्य भक्तीमुळे तो मित्राच्या यांनीच त्याला अ, अ, त्यांनी तो प्रश्न विचारला की आपल्याला तरी प्रिय वाटेल का. तर तो एक त्यांनी प्रश्न तो पण विचारला नसता तर कदाचित भगवान अजून थोडा वेळ थांबले असते. तर तो प्रश्न त्यांनी विचारलाय, त्यामुळे मित्राच्या भूमिकेतनं विचारलेल्या प्रश्नाला मित्राच्या आणि क्षत्रिय या यांनी ते उत्तर दिलेत की तू अ, अ, आता तुझं हे जे काय चाललेलं आहे तो मोह आहे आणि तो असा मोह आहे की तो तुझ्या स्वर्गाला जाण्याच्याही विरुद्ध आहे आणि तुझी अपकीर्ती करणार आहे. आता अ, अ, गीतेतच पुढे आलेलं आहे की जो म्हणजे श्रेष्ठ पुरुष आहे त्याला अपकीर्ती होणं हे मृत्यूपेक्षा मोठं वाटतं. म्हणून तो त्या हिशोबाने त्याला सांगतोय. आणि स्वर्गाचा उल्लेख त्यांनी का केलाय की आत्ता डायरेक्ट उपदेश करायच्या आधी आत्ता तो ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला त्याला एक जाणीव करून द्यायची आहे की आत्ताचा हा जो जन्म आहे, आत्ता तू जे पाहतोयस हा एंड नाहीये, याच्यानंतर पुढे काहीतरी आहे. म्हणजे तू जसा स्वर्गाला तसं समोरचे पण स्वर्ग नरक वेगवेगळ्या गोष्टीला जाणारे आहेत. तर त्यामुळे त्याचा विचार म्हणजे एक थोडस माइंड ओपन करण्याच्या दृष्टीने अर्जुनाला त्यांनी एक पॉइंट टाकून दिलेला आहे. म्हणजे कसं आहे की हे एक काउन्सिलिंग मध्ये पण हे शिकवतात. तुम्ही डायरेक्ट उपदेश करायला गेलात तर माणूस ब्लँक किंवा एक पडदा एक त्याच्यामध्ये येतो की नाही नाही तू काय म्हणतोस किंवा काय. पण त्याला कुठेतरी एक आशेचा किरण किंवा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह पुढे टाकला तर तो आहे त्या अडकलेल्या स्थितीतनं बाहेर जाऊन कुठेतरी विचार करू शकतो. म्हणून भगवान त्याला ते युद्ध हे समोरचे आपले या एका छोट्या ऍटमॉस्फिअर मधून किंवा छोट्या जगातून एक स्टेप पुढे जाण्यासाठी काहीतरी विचार करू शकेल. म्हणजे स्वर्ग
किंवा कीर्ती याचा विचार केल्यावर एक ब्रॉडर सेन्समध्ये अर्जुनाचा विचार होऊ शकेल. या ह्याने ते म्हणतात की हे अनार्य आहे, म्हणजे आर्यांनी करण्यासारखं नसलेलं अनार्य, म्हणजे थोडक्यात धर्मविरुद्ध किंवा अशोभनीय असं काम आहे. स्वर्गाच्याही विरुद्ध आहे आणि अपकीर्ती करणारं पण आहे. हे त्यांनी फक्त मत सांगितलेलं आहे, हा काय उपदेश नाहीये. आता पुढचा श्लोक. येतो दादा. हं. आणि कधी कधी म्हणजे असं होतं की जसं दुर्योधनाने ही ट्रिक सुरुवातीला अ, वापरली, की द्रोणाचार्यांना त्यांनी, बघा तुमचा शिष्य अर्जुन तिकडे आहे आणि अर्जुनाचा शिष्य पण तिकडेच आहे. म्हणजे हा तुमचा शिष्य कसा थोडक्यात नालायक आहे. या ह्यानी पण त्यांनी हे केलंय. दुसरं त्यांचं म्हणजे ते रक्त तापवण्याची जी प्रोसेस आहे ना, ती थोडीशी दुर्योधन तिकडे करतोय. तसं जो म्हणजे नराचा अवतार आहे, म्हणजे पुरुषत्वाची जी अ, अ, काय म्हणतात, एक एक्झाम्पल असं आहे, उदाहरण असा जो अर्जुन आहे, त्याला ते क्लैब्य म्हणतायत. क्लैब्य म्हणजे ग्रामीण भाषेत छक्का झालं. म्हणजे ते भाषांतर करताना ते कायरता आणू नको, दुर्बलता सोड म्हणतात. पण क्लैब्य म्हणजे नपुसकत्व. तू नपुसकत्व का हे येऊन देतोयस? इतकं कडक शब्दात तो ठोकतोय, की ज्याने कधी-कधी असं होतं ना, आपण मोठा झटका बसल्यावर माणूस खडबडून जागा होतो. तर तुझं जे बोलणं हे किती सिरियसली चुकीचं आहे, हे जाणवायला याच्या पूर्वीही कधी आणि याच्या नंतरही कधी अर्जुनाला ज्या संबोधनाने संबोधलं नाहीये, त्या संबोधनाने भगवान म्हणतायत. आणि अर्जुनही त्या लेव्हलचा आहे, की ज्या अर्थी कृष्ण क्लैब्य मला म्हणतोय, त्या अर्थी माझा काहीतरी मोठा घोटाळा झालेला आहे. पण तो काय आहे तो त्याला कळत नाहीये. तर तिसरं घ्या. अ, तिसरं घेतलं ना? हं. हां, सॉरी. तिसऱ्यातलं हां. आणि यात अजून एक सांगायचं राहिलं, की एक शूद्र द्रौबल्य सोडून तू परत उभा राहा युद्धाकरता असं ते म्हणतायत. तेव्हा ते अर्जुनाला परंतप म्हणतायत. म्हणजे तू तर खरा परंतप आहे. परंतप म्हणजे जे पर आहेत. पर म्हणजे कोण? शत्रू आहेत. शत्रू कोणाचे आहेत? तर इथे खरं तर धर्माचे शत्रू, म्हणजे धर्माचे शत्रू ते आपले शत्रू, हा अ, अ, अर्थ गर्भित अर्थ आहे. आणि वरचा अर्थ असा आहे की शत्रू आहेत. त्यांना भयंकर ताप देणारा असा तू आहेस. म्हणजे शत्रूंचं निर्दालन करणारा असा तू आहेस. आणि तू हे क्लैब्यासारखी गोष्ट करतोस असं करून त्याला खडसावतलेत ते. आता अर्जुन विचारतोय. अर- हो, 4-5 एकत्र घेऊ शकतात. अरे वा. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की एखाद्या मोहग्रस्त माणूस तावातावाने जेव्हा एखादी गोष्ट मांडत असतो, तेव्हा एकदम त्याला विरोध न करता, म्हणजे आपलं मत न सांगता, एक तर त्याला धक्का दिला त्यांनी आणि स्वतःच्या मतासाठी त्याची कक्षा रुंदावायला म्हणून त्याला स्वर्ग किंवा अ, 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 कीर्ती हे एक ब्रॉडर टर्म्सवर त्याला आणलं. त्याचा परिणाम असा झाला
की अर्जुन अजून वरच्या लेवलनी त्याचा ऍक्ट एक्सप्लेन करायला लागला आणि तो जितका जितका वरच्या लेवलला जाईल तितका तितका श्रीकृष्णांना हवे आहे. कारण एका ठराविक लेवलला आल्यानंतर तिथून शरीर म्हणजे मी नाही या लेवलपर्यंत तो ऍक्सेप्टन्सला येऊ शकेल. याच्यासाठी आधी नुसता त्याला त्यांनी धक्का दिलाय. तर आता म्हणून त्याचा परिणाम असा झाला की तो अ, अ, स्वर्गाचा उल्लेख केल्यामुळे अ, केलेल्या कर्माच्या परिणामांपर्यंत तो आलेला आहे. की काय होईल की हे महानुभाव असे जे माझे गुरु आहेत त्यांना मारल्यापेक्षा मी भिक्षा मागून राहीन. कारण हत्वार्थ कामास्तु गुरुनी एव, या गुरूंना आपल्या कामाकरता मारलं तर त्यांनी म्हणजे आता त्याला लक्षात आले की हे धर्म म्हणून मारतोय. तरी धर्माचं फळ म्हणून मला केवळ भोगच मिळणार आहेत. कुठेतरी जरी हे युद्धात आलेत आणि ते माझं धार्मिक कार्य जरी होणार आहे तरी ते करून मला भोगच मिळणार आहेत ना. म्हणजे इथले भोग मिळतील किंवा तू म्हणतोस तसा स्वर्ग मिळेल. पण मला थोडक्यात म्हणजे तो स्वर्ग किंवा हे त्यांना मारून मला नकोच आहे असं तो म्हणतोय. आणि मी म्हणून त्याच्यापेक्षा भिक्षा मागून मी जगीन असं तो म्हणतोय. पण आता तो त्याचे परिणाम आणि त्यांनी येणाऱ्या अजून एका भोगाच्या लेवलपर्यंत तरी तो जात आलेला आहे. आणि आता इथे जो अर्जुन म्हणतोय ना भिक्षा मागून पण राहील, त्याला हो म्हटले असते भगवान कदाचित, समजा हायपोथेटिकल, तर आपण एक विचार करू शकतो की समजा अर्जुन एखाद्या रस्त्याने चाललेला आहे आणि कोणत्या तरी स्त्रीवर लोक अत्याचार करतायत, तर भिक्षा मागत चाललेला अर्जुन तसाच पुढे भिक्षा मागत जाईल की ते सगळं टाकून यांना लाथाबुक्क्यांनी तुडवेल. कारण अर्जुन हा अन्याय सहन करणारा नाहीच आहे. मूळ क्षात्रवृत्तीचं एक एक्झाम्पल अर्जुन आहे. आणि हाच जो ऍस्पेक्ट आहे हा आपण आपल्या जीवनाला लावू शकतो की आपण काय आहोत. आपण केव्हाही ही गीता काय आहे हे जर पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा अर्जुन तू स्वतः कोणत्या लेवलला आहेस हे भगवंतांनी त्याला ज्ञात करून दिलेलं आहे आणि तिथून नेऊन शेवटी सर्वधर्म परित्यज्यपर्यंत त्याला नेलेलं आहे. जसं आपण जीपीएस मध्ये लावतो, आपल्याला गुगल मॅप हल्ली वापरतो आपण, की कुठे जायचंय याच्या आधी आपण कुठे आहोत हे टाकतो ना आपण, युअर करंट लोकेशन किंवा या लोकेशन टू त्या लोकेशन, आणि मग तो पाथ आपल्याला दिसतो. तर त्या दृष्टीने ह्या दुसऱ्या अध्यायाचं महत्व आहे की अर्जुनाला पहिल्यांदा जाणीव करून दिलेले एक तर तू कोणत्या लेवलला आहेस, अल्टिमेट लेवल काय हे पण या अध्यायात सांगितलेलं आहे की ज्ञानाचा उपदेश आहे. त्या ज्ञानाच्या उपदेशात एक मोह दूर करण्याची पण हे आहे, आणि दुसरं म्हणजे ते ज्ञानाचं बीज इथे अर्जुनाच्या मनात रोवलं गेलेलं आहे. म्हणजे तसं पाहिलं तर अध्याय 2 दुसरा जर कळला तर सगळी गीता कळल्यासारखीच आहे. पण ती कोणाला त्या श्रेष्ठ लेवलचे जे असतील त्यांना, जसं आपल्यापैकी कोणी उपनिषद किंवा असं याच्याबद्दल काही ऐकलं असेल तर ब्रह्मवाक्य जी आहेत, अहम ब्रह्मास्मी आहे किंवा प्रत्येक वेदाचे एक एक वेगवेगळं अयमात्मा ब्रह्म आहे. जर श्रेष्ठ जो शिष्य आहे त्याला अहम ब्रह्मास्मी म्हटल्यावर त्याला लगेच तो आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव येतो आणि तो त्या समाधीत मग्न होतं, विश्व त्याच्यासाठी निघून जातं. मध्यम भक्त आहे त्याला थोडासा उपदेश लागतो, आणि जो अधम भक्त आहे त्याला चर्चा लागते, त्याचे संशय येतात, मग त्याला उत्तर द्यायला लागतं. अधम म्हणजे वाईट असा नाही, प्राथमिक अशा याने. तर भगवान कोणत्याही ह्याच्यात आपण पाहिलं, गुरुचरित्रात पण एक कथा आलेली आहे अशी की ती एक स्त्री असते, तिचा नवरा गाणगापूरला जाता जाता त्याचं निधन होतं आणि ती रडायला लागते, तुमच्या इथे येताना येताना याचा मृत्यू कसा झाला. तर नरसिंह सरस्वती दत्तप्रभू ब्रह्मचार्याच्या वेशात येतात आणि तिला ज्ञान सांगतात की हे शरीर या जन्मीचं आहे, पुढे कोणतं शरीर येईल, तिथे कोण पती, स्त्रीचा जन्म येईल की नाही हे माहित नाही, याच्यातनं तू बाहेर जा, ज्ञानाचा उपदेश देतात.
तर ती म्हणते, "हे ज्ञान मला नकोय. मला त्यातनं काही नकोय. मी ज्याच्याकरता आले तुम्ही भक्ताला तारणारे असे भगवान नरसिंह सरस्वती आहेत आणि तरी माझं असं कसं झालं?" मग ते तिला सांगतात, की "ठीक आहे, तुझं असं आहे ना, तर तू सती धर्माचं पालन कर आणि तुझ्यासह तुझ्या याला चांगली गती मिळवून घे." आणि मग ती जाते. मग नरसिंह सरस्वतींचं दर्शन देतात. ती सौभाग्यवती भव म्हणतात आणि तो नवरा जिवंत होतो वगैरे अशी ती गोष्ट आहे. तर पहिल्यांदा ज्ञानाचा उपदेश करून गुरु पाहतात. आपली जर तेवढी हे नसेल, तर मग तो कर्माचा उपदेश आणि कर्मापासून मग पुढे-पुढे जात राहतो. तर इथे सगळं ज्ञान ह्यांनी या अध्यायात सांगितलंय, जे पुढे परत वेगवेगळ्या ह्यांनी भक्ती आणि ज्ञान हे वेगवेगळ्या अध्यायात परत-परत येत जाणारच आहे. अ, तर आता आपण 6व्या श्लोकाकडे जाऊ.